फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी टाइम कॉर्नर. आज आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे, महत्त्वाची परिशिष्टे म्हणजेच अनुसूच्या. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या. तर सध्या 465 कलमे, 25 भाग आणि 12 अनुसूच्या आहेत. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झाली आणि 26 नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भाग 1 मध्ये संघराज्य व त्याचे क्षेत्र दिलेले आहे आणि कलम 1 ते 4 आहे. कलम 1 मध्ये संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र आहे. कलम 2 मध्ये नवीन राज्याची निर्मिती आहे. कलम 3 मध्ये राज्यांची क्षेत्रे, सीमा किंवा नावात बदल. तर भाग 2 मध्ये नागरिकत्व आहे आणि कलम 5 ते 11 आहे. कलम 5 भारतीय घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व आहे. तर कलम 6 पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क आहेत. कलम 7 भारतातून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क आहेत. तर कलम 8 मूळ भारतीय पण भारताबाहेर निवास करणाऱ्या व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क आहेत. कलम 9 भारतीय व्यक्तीने परकीय नागरिकत्व स्वीकारल्यास मूळ भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहेत आणि कलम 12 ते 35 आहे. कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क आहे. कलम 14 कायद्यापुढे समानता आहे. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करता येणार नाही. कलम 16 सार्वजनिक सेवा, नोकरीच्या बाबीमध्ये समान संधी असेल. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18 पदव्या, किताबे नष्ट करणे. कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क आहे. तर कलम 23 ते 24 शोषणाविरुद्धचा हक्क आहे. कलम 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. तर कलम 29 ते 30 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे. कलम 32 ते 35 संविधानिक उपाययोजनेचा हक्क आहे. तर कलम 20 अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण आहे. कलम 22 अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण आहे आणि स्थानबद्धता जास्तीत जास्त 3 महिने असू शकते. कलम 23 शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, म्हणजेच माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. कलम 24 कारखाने इत्यादीमध्ये धोक्याचे काम करण्यास 14 वर्षाखालील बालकांना मनाई आहे. कलम 25 विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार. कलम 26 धर्मविषयक व्यवहारांचे स्वातंत्र्य आहे. कलम 27 एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य आहे. कलम 28 शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचे स्वातंत्र्य आहे. तर कलम 29 सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचे संरक्षण. तर कलम 30 अल्पसंख्याकांना
शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार आहे. कलम 31 हे रद्द करण्यात आलेले आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978 अन्वये. कलम 33 सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार आहे. तर कलम 34 लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कांवर निर्बंध असतील. कलम 35 मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरता कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत आणि कलम 36 ते 51 आहे. कलम 36 मध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे. तर कलम 39 मध्ये राज्याने अवलंब करावयाच्या धोरणाची तत्त्वे आहेत. कलम 39A मध्ये समान न्याय व कायदेविषयक मोफत सल्ला आहे. तर कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचे संघटन. कलम 41 मध्ये कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार आहे. कलम 42 कामाचे व न्याय व मानवीय स्थिती प्रसूती सहाय्यासाठी तरतूद आहे. कलम 43 कामगारांना निर्वाह भत्ता. तर कलम 43A उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. तर कलम 43B सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देण्याविषयी आहे. कलम 44 समान नागरी कायदा आहे. तर कलम 45 6 वर्षाखालील बालकाचे संगोपन व शिक्षणाची तरतूद करण्याबाबत आहे. तर कलम 46 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धनाच्या बाबतीत आहे. कलम 47 जनतेचे पोषणमान आणि राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य असेल. तर कलम 48 कृषी व पशुसंवर्धन यांचे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने संघटन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. कलम 48A पर्यावरणाच्या संवर्धनाशी बाबतीत आहे. तर कलम 49 राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने आणि वास्तू यांचे संरक्षण करण्याच्या बाबतीत आहे. कलम 50 न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवण्याच्या बाबतीत आहे. तर कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांच्या संवर्धनाच्या बाबतीत आहे. भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत आणि कलम 51A आहे. आता आपण भारताचे राष्ट्रपती यांच्याबाबत काही महत्त्वाची कलमे पाहूत. भाग 5 प्रकरण 1 आणि कलम 52 ते 62 आहे. कलम 52 मध्ये भारताचे राष्ट्रपती आहे. तर कलम 53 मध्ये राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार आहेत. कलम 54 मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. कलम 55 मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणुकीची पद्धत आहे. कलम 56 मध्ये राष्ट्रपती पदाचा पदावधी आहे. कलम 57 मध्ये राष्ट्रपती फेर निवडणूक पात्रता आहे. कलम 58 मध्ये राष्ट्रपतीच्या पदाची अर्हता आहे. कलम 59 मध्ये राष्ट्रपती पदासाठी शर्ती व अटी आहेत. कलम 60 मध्ये राष्ट्रपती पदाची शपथ आहे आणि कलम 61 मध्ये राष्ट्रपतींवर महाभियोगाची प्रक्रिया आहे. आता आपण भारताचे उपराष्ट्रपती यांच्याबाबत काही महत्त्वाची कलमे पाहूत. भाग 5 प्रकरण 1 आणि कलम
63 ते 71 आहे. कलम 63 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती आहेत. कलम 64 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतील राज्यसभेचे. कलम 65 मध्ये राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कार्य पार पाडणे. कलम 66 मध्ये उपराष्ट्रपदाची निवडणूक आहे. कलम 67 मध्ये उपराष्ट्रपती पदाचा पदावधी किंवा कार्यकाळ आहे. कलम 68 मध्ये उपराष्ट्रपती पदरिक्त असेल तर निवडणूक घेण्याची मुदत आहे. कलम 69 मध्ये उपराष्ट्रपती पदाची शपथ आणि प्रतिज्ञा घेणे याबाबत आहे. कलम 70 मध्ये उपराष्ट्रपती आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतींची कार्य पार पाडतील. कलम 72 मध्ये राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार आहे. कलम 74 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ. कलम 75 मंत्र्याबाबत इतर तरतुदी आहेत. कलम 76 भारताच्या महान्यायवादी. तर कलम 79 संसदेच्या रचनेविषयी आहे. कलम 80 राज्यसभेच्या रचनेविषयी आहे. कलम 81 लोकसभेच्या रचनेविषयी आहे. कलम 82 प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्रचनेशी संबंधित आहे. कलम 87 राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण. तर कलम 89 मध्ये राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहे. कलम 93 लोकसभेचे सभापती व उपसभापती. कलम 98 संसदेचे सचिवालय. कलम 100 सभागृहाचे मतदान गणपूर्ती याबाबत आहे. कलम 108 दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाशी संबंधित आहे, जे की विशिष्ट परिस्थितीमध्ये. कलम 109 धनविधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती. कलम 110 धनविधेयकांची व्याख्या याबाबत आहे. कलम 112 वार्षिक वित्तीय विवरणपत्र. तर कलम 123 राष्ट्रपतींचा अध्यादेशाचा अधिकार यासंबंधी आहे. कलम 124 सर्वोच्च न्यायालय. कलम 148 भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. कलम 153 राज्यांचे राज्यपाल. कलम 161 राज्यपालांचा क्षमा किंवा शिक्षेत सूट देण्याचा अधिकार. कलम 163 राज्य मंत्रिमंडळाच्या बाबत आहे. कलम 164 मंत्र्याबाबतच्या इतर तरतुदी आहेत. कलम 165 राज्याचा महाधिवक्ता. तर कलम 168 राज्याचे विधानमंडळ. कलम 169 विधान परिषद विसर्जित किंवा निर्माण करण्याबाबत. तर कलम 170 विधानसभेच्या रचनेशी संबंधित आहे. कलम 171 विधान परिषदेची रचना. कलम 176 राज्यपालांचे विशेष अभिभाषण. कलम 178 विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष. कलम 202 राज्याचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच बजेट. कलम 213 राज्यपालांचा अध्यादेशाचा अधिकार. कलम 214 उच्च न्यायालय. कलम 215
उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असण्याच्या बाबतीत आहे. कलम 233 जिल्हा न्यायाधीशांची नेमणुकीच्या बाबतीत आहे. कलम 239 ए हे राष्ट्रीय राजधानी दिल्ली संबंधीच्या विशेष तरतुदीशी बाबतीत आहे. कलम 262 आंतरराज्य जलविवाद संबंधी आहे. कलम 263 आंतरराज्य परिषद. कलम 280 वित्त आयोग. कलम 292 भारत सरकारने कर्ज काढणे, तर कलम 293 राज्यांनी कर्ज काढणे. कलम 312 अखिल भारतीय सेवा. कलम 315 लोकसेवा आयोग. कलम 324 निवडणूक आयोग. कलम 326 प्रौढ मताधिकार. कलम 330 लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरता राखीव जागा. कलम 343 संघराज्याची राज्यभाषा. कलम 351 हिंदी भाषेचा विकास. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. कलम 356 राज्य आणीबाणी. कलम 360 आर्थिक आणीबाणी. कलम 368 घटना दुरुस्ती. आता आपण भारतीय राज्यघटनेचे भाग पाहूयात. भाग 1 मध्ये संघराज्य व त्याचे क्षेत्र आहे आणि कलम 1 ते 4 आहे. भाग 2 मध्ये नागरिकत्व आहे आणि कलम 5 ते 11 आहे. भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहेत आणि कलम 12 ते 35 आहे. भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत, कलम 36 ते 51. भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत, कलम 51A. भाग 5 मध्ये संघराज्य आहे, कलम 52 ते 151 आहे. भाग 6 मध्ये राज्य आहेत, कलम 152 ते 237. भाग 7 हे रद्द करण्यात आलेला आहे. 7वी घटना दुरुस्ती 1956 अन्वये. भाग 8 केंद्रशासित प्रदेश आहे. भाग 9 पंचायती राज आहे, कलम 243 ते 243 ओ. भाग 9A मध्ये नगरपालिका आहेत, 243 पी ते 243 ZG. भाग 9B मध्ये सहकारी संस्था आहेत, कलम 243 ZH ते 243 ZT. भाग 10 मध्ये अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र आहे. भाग 11 मध्ये केंद्र व राज्यामधील संबंध आहेत. भाग 12 मध्ये वित्त मालमत्ता करार. तर भाग 13 मध्ये भारताच्या क्षेत्रात व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध आहेत आणि कलम 301 ते 307 आहे. भाग 14 मध्ये केंद्र आणि राज्याच्या अंतर्गत सेवा आहेत, कलम 308 ते 323. भाग 14A मध्ये न्यायाधिकरण आहे आणि कलम 323A ते 323B. भाग 15 मध्ये निवडणुका आहेत. भाग 16 मध्ये विशिष्ट वर्गासंबंधी विशेष तरतुदी आहेत. भाग 17 मध्ये अधिकृत भाषा आहे आणि कलम 343 ते 351 आहे. भाग 18 मध्ये आपत्कालीन म्हणजेच आणीबाणी तरतुदी आहेत, कलम 352 ते 360.
भाग 19 मध्ये विविध आहे म्हणजे संकीर्ण. भाग 20 मध्ये घटना दुरुस्ती आहे, कलम 368. भाग 21 मध्ये तात्पुरते किंवा संक्रमिकालीन व विशेष तरतुदी आहेत. भाग 22 मध्ये संक्षिप्त नाव, प्रारंभ, अधिकृत मजकूर हिंदी आणि निरसने आहेत. आता आपण भारतीय राज्यघटनेचे अनुसूच्या पाहूत म्हणजेच परिशिष्टे. पहिल्या अनुसूचीमध्ये राज्य व संघराज्य क्षेत्र आहे. अनुसूची 2 मध्ये घटनात्मक पदांच्या वेतन व भत्त्यासंदर्भातील तरतुदी आहेत. अनुसूची 3 मध्ये शपथ आणि प्रतिज्ञांचे नमुने आहेत. अनुसूची 4 मध्ये राज्यसभेतील जागांची वाटणी आहे. अनुसूची 5 मध्ये अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांचे प्रशासन व नियंत्रण आहे. अनुसूची 6 मध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यक्षेत्रातील जनजाती क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतुदी आहेत. अनुसूची 7 मध्ये संघ, राज्य व समवर्ती सूची आहे. अनुसूची 8 मध्ये भाषा आहे. अनुसूची 9 मध्ये विवक्षित अधिनियम म्हणजेच कायदे करण्याच्या बाबत आहे. कलम 10 मध्ये पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या तरतूद. कलम 11 मध्ये पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत. अनुसूची 11 मधील एकूण विषयांची संख्या 29 आहे. अनुसूची 12 मध्ये नगरपालिका अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत आणि एकूण विषयांची संख्या 18 आहे. थँक यू. प्लीज सबस्क्राईब दी चॅनल.